नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मशागतीची कामं उरकली, काही दिवसात आडसाली ऊसाच्या लागवडीला सुरुवात होणार आहे. त्यासाठी आपण कमी पाण्यातल्या ऊसाच्या वाणांची माहिती घेतली. पण फक्त वाणांची निवड करून काही होत नाही. त्यासोबत आपल्याला योग्य बेण्याची निवड, त्यांची रासायनिक आणि जीवाणू बेणे प्रक्रिया करणंही तितकंच महत्त्वाचं असतं. यामुळे जमिनीतून होणारे रोग टाळता येतात आणि उत्पादनही चांगलं येतं. पण कशी करायची बेण्यांची निवड आणि त्यांची बेणे प्रक्रिया, हेच आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ऊसाच्या लागवडीसाठी बेणे निवडताना ते शास्त्रशुद्ध जोपासना केलेल्या प्रमाणित बेणे, मळ्यातील बेणे वापरायचे. दर 3 वर्षांनी एकदा बेणे बदल करावा. ऊसाचं बेणं जाड, रसरशीत, सशक्त आणि वजनदार असायला हवं. बेण्यांचं वय साधारणपणे 9 ते 12 महिने इतकं असावं. डोळ्यांची वाढ पूर्ण झालेली पाहिजे. आता हे कसं ओळखायचं, तर डोळे फुगीर झाले की पूर्ण वाढले असं समजता येतं. याशिवाय महत्त्वाचं म्हणजे बेणे हे रोग आणि कीडमुक्त असले पाहिजेत. बेणे कसे असावे हे तर पाहिलं, पण काय टाळायचं तेही पाहूयात. बेणे निवडताना मुळे फुटलेला, पांगशा फुटलेला, तुरा आलेला किंवा दशी पडलेला ऊस बेण्यासाठी वापरायचा नाहीये. तसंच पाण्याचा ताण बसलेला आखूड, काड्यांचा ऊस बेण्यासाठी वापरायचा नाहीये. तसंच खोडवा आणि निडव्यातील ऊस बेण्यासाठी वापरायचा नाहीये. बेण्यांची योग्य निवड केली की पुढचा टप्पा येतो, तो म्हणजे बेणे प्रक्रियेचा. या बेणे प्रक्रियेचे 2 भाग पडतात. पहिलं आहे रासायनिक बेणे प्रक्रिया. यामध्ये 100 ग्रॅम बॅविस्टिन अधिक 36 ग्रॅम इमिडाक्लोप्रिड हे 2 बुरशीनाशक आणि कीटकनाशक एकत्र करून घ्यायचे आणि यांच्यामध्ये 100 लिटर पाणी टाकायचंय. आता तयार होतं आपलं बेणे प्रक्रियेचं मिश्रण. या मिश्रणात 10 ते 15 मिनिटं बेणे बुडवायची आहेत. यामुळे बेणे कीड आणि रोगांपासून सुरक्षित होतात. इथे आपला पहिला टप्पा पूर्ण होतो. याच्यानंतर अर्ध्या तासाने आपल्याला पुढची प्रक्रिया करायची, म्हणजे येतो दुसरा भाग, तो म्हणजे जैविक बेणे प्रक्रियेचा. यामध्ये आपल्याला 100 लिटर पाण्यात 1 लिटर ॲझेटोबॅक्टर या प्रमाणात 30 मिनिटं बेणे बुडवून ठेवायचे आहेत. यामुळे काय होतं, तर बेण्याला जैविक खतांची प्रक्रिया आणि रासायनिक खतांची आवश्यकता कमी होते. शिवाय ऊसाची वाढही चांगली होते. ऊसाच्या बेणे प्रक्रियेमुळे काय होतं, तर ऊसाच्या डोळ्यांची उगवण जलद आणि 90% जास्त होते. बुरशीनाशक प्रक्रियेमुळे जमिनीतील आणि बेण्यांद्वारे पसरणाऱ्या काणीसारख्या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव रोखता येतो. तिसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे सुरुवातीच्या काळात पिकावर येणाऱ्या पिठ्या ढेकूण आणि खवले कीड यांसारख्या किडींचा प्रादुर्भाव आटोक्यात राहतो. आणि ॲझेटोबॅक्टरच्या जैविक प्रक्रियेमुळे हवेतला नत्र आणि स्फुरद पिकाला उपलब्ध होतं, ज्यामुळे रोपांची सतेज आणि जोमदार वाढ होते. आता तुमच्यातील काही जण म्हणू शकतात की आम्हाला स्वतःला बेणं तयार करायचे, ते कसं करणार, त्याची लागवड कशी करायची? काळजी करू नका, तेही सांगते. बेण्यांसाठी आपण ऊसाची उती संवर्धित रोपांची लागवड करतो. एका गुंठ्याला 150 रोपं लागतात, ज्याचं अंतर आपण साधारण 3.5 बाय 2 किंवा 4 बाय 2 फूट अंतरावर करू शकतो. 10 महिन्यांनी आपल्याला या पिकाचे बेणे घेता येतात. साधारणतः 2 गुंठ्यांवर उती संवर्धित रोपं लावली की पुढच्या वर्षीच्या 1 एकराच्या लागवडीसाठी बेणे मिळतात. पण आपल्याला वाटू शकतं की उती संवर्धित रोपांच्या वापरामुळे काय होतं, तर बेणे, पाणी, वेळ आणि पैशांची बचत होते. जमिनीचा अधिकाधिक कार्यक्षमतेने वापर होतो. रोपांची संख्या 100% राखता येते आणि गाळप योग्य ऊसाची संख्या अधिक मिळते. तसंच या पिकाचा खोडवाही चांगला मिळतो आणि त्यांची वाढही एकसमान होते. ही माहिती वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे वैज्ञानिक अधिकारी डॉक्टर समाधान सुरवसे यांनी दिली आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ऊसाची बेणे प्रक्रिया तुम्ही कशी करता हेही आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.